इथे संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले। तब्बल 5 तास झालेल्या चौकशीत कोरटकरने अपेक्षित सहकार्य केलं नाहीये। दरम्यान कोरटकर माहिती लपवत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं अखेर सूप वाजलंय। पावसाळी अधिवेशन मुंबईत पार पडणार असून 30 जूनला हे अधिवेशन होणार आहे। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची सीआयडी कडून चौकशी सुरू आहे। परभणीच्या नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या आई आणि भावाचा जबाब घेण्याची माहिती सीआयडी कडून देण्यात आली आहे। अहिल्यानगरच्या राहुरी इकडे महापुरुषांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी रास्ता रोको करण्यात आला। आमदार शिवाजी कर्डिले आणि पोलिसांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले। मात्र आरोपीला तात्काळ अटक झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। कल्याण शिरूर रोडवरती सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली। याचा फटका नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही बसलाय। विद्यार्थ्यांना रस्ता पार करण्यासाठी 2 तास लागल्यामुळे दुपारी शाळेत येणाऱ्या मुलांना चक्क सुट्टी द्यावी लागली आहे। परीक्षेच्या तोंडावरती शाळा बुडत असल्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद टोकाला गेलाय। अखिल भारतीय आखाडा परिषद अस्तित्वात नसल्याचा दावा महंत सुधीर दास यांनी केला। त्र्यंबकेश्वरमध्ये आज जी बैठक झाली त्याला आखाडा परिषदेचं नाव देणं चुकीचं असल्याचं दास म्हणाले। नागपूर दंगलीबाबत प्रसारमाध्यमांवरती प्रतिक्रिया देत असल्याचं भाजप प्रवक्ते अजय पाठक यांना धमकी देण्यात आली आहे। जो तुम कर रहे वो ठीक नहीं, तुम्हारे साथ जो होगा वो ठीक नहीं होगा अशा शब्दात इंटरनॅशनल कॉलच्या माध्यमातून त्यांना धमकी देण्यात आली। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे। भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे हक्कभंग दाखल केला आहे। शिवसेनेचे माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते कुणाल कामरांविरोधात आक्रमक झालेत। त्यांनी कामरांविरोधात माळशिरस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय तर अकलूज, वेळापूर, नातेपुते या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये निवेदन दिलंय। एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह गाणं गायल्यामुळे मालवणमधील शिवसैनिकांनी कुणाल कामराचा निषेध केला। भरड नाक्यावरती जोरदार घोषणा देत कामराच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले। मुंबईच्या जुहूमध्ये बेस्ट बसने ऐश्वर्या राय बच्चनच्या कारला मागून धडक दिल्याची घटना घडली आहे। सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाहीये। ऐश्वर्याच्या टीमकडून लवकरच या अपघाताची पूर्ण माहिती दिली जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तगिरी बंगल्यावरती मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश पार पडलाय। अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, पुणे, मुंबई अशा शहरातून ठाकरेंच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख, विधानसभा प्रमुख, राष्ट्रवादी, मनसे तसंच इतर पक्षातील पदाधिकारी आणि शेकडो सहकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय। पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यावरून काँग्रेसने निशाणा साधलाय। पंतप्रधान नागपुरात येत असताना दंगल का घडली याचाही शोध घ्यावा अशी टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी केली। सुरेश खाडे कामगार मंत्री असताना कॉन्ट्रॅक्ट पद्धत राबवून माथाडी कामगारांवरती अन्याय केला अशी टीका भाजप नेते नरेंद्र पाटलांनी केली आहे। परप्रांतीय कामगारांच्या ठिकाणी खऱ्या माथाडी कामगारांना संधी मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे। राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांचे वाशिमच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली। सामान्य प्रशासन विभागाने भरणेंना नियुक्तीचं पत्र दिलंय। भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक आहेत। पुण्यात शिवसेना उभाटाने बॅनरबाजी केली आहे। ठाणे रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का असा सवाल उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्यात आले। मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघात लवकरच जनता दरबाराचं आयोजन केलं जाणार आहे अशी घोषणा त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यातून केली। दर 10 दिवसांनी प्रत्येक तालुक्यात जनता दरबाराचं आयोजन केलं जाणार आहे। प्रशांत कोरटकरला ठेवण्यात येणाऱ्या कोठडीबाहेरील सीसीटीव्ही देण्याची मागणी इंद्रजित सावंतांनी पोलिसांकडे केली आहे। कोर्टाच्या कामासाठी फुटेज देण्याची मागणी सावंतांनी केली। वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या मागणीवरती संभाजीराजे छत्रपती ठाम आहेत। वाघ्या कुत्र्याची संरक्षित स्मारकात नोंद नाही। अनेक शिवभक्तांकडून आधी सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला असं संभाजीराजे म्हणाले। संभाजीराजेंकडून जीर्णोद्धाराचे फोटो सुद्धा सादर करण्यात आले। वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून गोपीचंद पडळकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। कोणीतरी सांगतं म्हणून कारवाई नको, वाद उकरून काढणं योग्य नाही, समिती स्थापन करून संशोधन करा अशी मागणी पडळकरांनी केली। वाघ्या कुत्र्याची समाधी हा राज्यासमोरचा मुद्दा नाही। इतिहास तज्ज्ञांनी यावरती मत मांडावं, त्यानंतर सरकार मार्ग काढेल अशी प्रतिक्रिया अमोल मिटकर यांनी दिली। संभाजीराजे छत्रपतींनी पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट घेतली। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत या भेटीमध्ये चर्चा झाली।
रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजी भिडेंनी समर्थन दिले. वाघ्या कुत्र्याबाबत मी वाचलंय, ती कथा सत्य आहे असं भिडे गुरुजी म्हणाले. संभाजीराजे छत्रपती बोलतात ते 100% चुकीचं आहे असंही भिडे गुरुजी म्हणाले. राम गणेश गडकरींनी लिहिलेल्या राजहंस नाटकात वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख आहे. 1908ला लिहिलेल्या पुस्तकात हा उल्लेख असून पुरावे ग्राह्य धरायचे नाहीत असा सवाल संजय सोनवणे यांनी उपस्थित केला. जळगावमधील काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत मोठा गोंधळ झाला. जिल्हाध्यक्षांसह विधानसभेचे पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावरती धावून गेले. निवडणुकीच्या काळात काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी माझ्याकडून 2 लाख रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप पराभूत उमेदवार अनिल शिंदे यांनी केला. विधान परिषद सभापती राम शिंदेंच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव शिवसेना उभाटाने मागे घेतला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी हा प्रस्ताव दाखल केला होता. मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कोणी खाल्लं, आरशात पाहून वारसा सांगू नका अशा शब्दामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे पिता पुत्रांवरती जोरदार हल्लाबोल केला. सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्यामुळे त्यांचा आता डस्टबिन व्हायची वेळ आली असा टोला सुद्धा शिंदेंनी लगावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेमध्ये विरोधकांचा समाचार घेतलाय. हल्ली कुणीही येतं आणि संविधान दाखवतं, राणेंना तुरुंगात टाकलं तेव्हा संविधान कुठं होतं असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला. आमदार भास्कर जाधवांनी विधानसभेत एका वृत्तपत्राचा हवाला देत गंभीर आरोप केलाय. लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत असा सत्ताधारी आमदार विचारतात. पैसे घ्या मात्र माझी लक्षवेधी लावा असा आमदार म्हणत असल्याचा दावा भास्कर जाधवांनी केला. भास्कर जाधव जबाबदार व्यक्ती, त्यांनी अशा पद्धतीने बोलणं कितपत योग्य आहे? भास्कर जाधवांनी फडणवीसांना भेटावं आणि सांगावं, कोणी दोषी असेल तर त्यांच्यावरती FIR दाखल करणार असं अजित पवार म्हणाले. विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलंय. बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील तो आम्हाला मान्य असेल, तोपर्यंत बाजूची खुर्ची काही काळ रिकामी राहू द्या असं फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षनेतेपदासाठी ज्यांचं नाव चर्चेत आहे त्या भास्कर जाधव यांनी यावरती प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षनेत्याची निवड करायची नसेल तर सरकारने जाहीर करावं. सरकारकडे बहुमत आहे तरी सुद्धा सरकार का घाबरत आहे असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. संतोष देशमुखांची हत्या मोठा कट आहे. आमच्याकडे हत्येचे सर्व पुरावे आहेत. कोर्टाला आज सर्व कागदपत्र दिली आहेत अशी माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. वाल्मी कराडच्या सहभागावर सुद्धा उज्ज्वल निकमांनी प्रतिक्रिया दिली आहे. कृष्णा आंधळेंनी वाल्मी कराडला आणि विष्णू चाटेला 3 वेळा फोन केलेत. सुदर्शन घोलेही कराडच्या सांगण्यानुसार वागत होता अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आजची मकोका कोर्टातली सुनावणी संपली आहे. कट रचून संतोष देशमुखांची हत्या केल्याचं निकम यांनी म्हटलेलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 10 एप्रिलला आहे. उज्ज्वल निकम आल्यामुळे आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलेली आहे. जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबीय समाधानी होणार नाहीत असंही ते म्हणाले. वाल्मी कराडच्या वकिलांनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन कोर्टासमोर मांडलंय. वाल्मी कराडवरती केलेले सगळे आरोप आम्हाला मान्य नसल्याचा उल्लेख या अर्जात केलाय. पुण्यातील येरवडा परिसरात मद्यप्राशन करून लघुशंका करणारा आरोपी गौरव आहुजाला जामीन मंजूर झाला. पुणे सत्र न्यायालयाकडून अटी आणि शर्तींवरती गौरव आहुजाला जामीन देण्यात आला. वसई विरार महापालिकेच्या हद्दीत हजारो अनधिकृतपणे होर्डिंग्स लावण्यात आलेत. एका होर्डिंगच्या परवानगीवरती 3 ते 4 होर्डिंग लावण्यात आल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे पालिकेचं करोडोंचं नुकसान होत असून पालिका अधिकारी डोळेझाक करत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून संतोष साठे या आरोपीने पलायन केलंय. छातीत दुखू लागल्यामुळे आरोपीला ससून रुग्णालयात दाखल केलं होतं. विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेला हा आरोपी ससूनमधून पसार झाला. GBS आजाराच्या पार्श्वभूमीवरती पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेच्या हद्दीतील 312 ठिकाणाहून आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने घेतले. त्यापैकी 79 ठिकाणचे नमुने पिण्यायोग्य नसल्याचं आढळून आलंय. तर या भागातील नागरिकांनी फिल्टर वापरून किंवा उकळून पाणी प्यावं लागतंय. मात्र पिण्यायोग्य पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार या स्थानिकांनी केली. उल्हासनगरात पालिकेच्या आरोग्य विभागाकडून 26 बोगस डॉक्टरांवरती कारवाई करण्यात आली. यातील 18 बोगस डॉक्टरांवरती गुन्हे देखील दाखल करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातून उल्हासनगर पालिकेच्या आरोग्य विभागात या 26 डॉक्टरांची यादी आली होती. पनवेलमधील इमारत बांधकाम साईटवरती गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय. आरोपी सध्या फरार आहे. पनवेलच्या पारगावात ही घटना घडली.
पुण्यात 2 अल्पवयीन सावत्र बहिणींवरती अत्याचार करण्यात आलाय. 2 अल्पवयीन आरोपींनी हा अत्याचार केला असून दोघे पीडित मुलींचे नातेवाईक आहेत. या प्रकरणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पुण्याच्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाचं उपअभियंता रजेवरती असल्यामुळे नागरिकांचं काम आणि ठेवीदारांची बिलं रखडलेली आहेत. त्यामुळे उपअभियंता हरवलेत. त्यांना शोधून देणाऱ्यास 500 रुपये बक्षीस देऊ अशी पत्रकं ठेकेदारांकडून देण्यात आली. पुण्याच्या खडकीत 2 चोरट्यांनी 10 लाखांची रोकड हिसकावून पळ काढलेली आहे. दरम्यान या दोन्ही चोरट्यांना 6 तासाच्या आत अटक करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या झुडपाला आग लागल्यामुळे जवळच असलेल्या कंपनीतील भंगाराला आग लागली. या आगीमध्ये भंगार जळून खाक झाला असून अग्निशमक दलाने आगीवरती नियंत्रण मिळवलं आहे. पुण्याच्या केशवनगरमध्ये 3 दुकानांना भीषण आग लागली. या आगीमध्ये दुकानातील साहित्य जळून खाक झालंय. दरम्यान अग्निशमक दलाने आगीवरती नियंत्रण मिळवलं आहे. सांगलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे नुकसानाचं तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी विधानसभेत केली. गोंदियात तापमान वाढताच कलिंगडाची आवक वाढली आहे. दरम्यान कलिंगडाचा योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. 10 ते 20 रुपये प्रति किलोवरून कलिंगडाचे दर केवळ 5 ते 6 रुपयांवरती आले. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. सद्यस्थितीतील 150 ते 350 रुपये प्रति किलो दराने मिरचीची विक्री सुरू आहे. मिरचीची खरेदी करण्यासाठी गृहिणींची गर्दी पाहायला मिळते. गेल्या 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील तापमानात वाढ होते. सध्या तापमान 39.2 अंशांवरती असून पुढील 3 दिवसात तापमान 40 अंशांवरती पोहोचण्याची शक्यता आहे. संगमेश्वर तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळला. या पावसामुळे आंबा आणि काजू पिकात धोक्यामध्ये आले. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. सांगली जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सर्वाधिक नुकसान हे द्राक्ष बागेचं झालंय. लाखोंचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर इकडे बाळूमामांचा भंडारा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. दरवर्षी भागवत एकादशीला बाळूमामांचा भंडारा सोहळा पार पडतो. या सोहळ्यात मोठ्या संख्येने बाळूमामांचे भक्त उपस्थित राहून भंडाऱ्याची उधळण करतात. महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या सद्गुरू बाळूमामा भंडारा उत्सवादरम्यान उद्या होणाऱ्या महाप्रसारासाठी राज्यभरातून आलेल्या मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी बाळूमामा रथातून विधिपूर्वक आदमापूरकडे नेण्यात आलेल्या आहेत. 19 बग्गींमधून आणलेल्या घागरींचं निढोरीच्या हनुमान मंदिरात पूजन करण्यात आलं. इंदापूर तालुक्यातील शहा गावात बाळूमामांचा भंडारा उत्सव पार पडला. बाळूमामांच्या पालखीची मिरवणूक काढून 5 टन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. फाल्गुन वद्य भागवत एकादशी निमित्ताने पंढरीत भाविकांनी मोठी गर्दी केली. नामदेव पायरी, महाद्वार, चंद्रभागा नदी यासह दर्शन रांगात भाविकांनी गजबजून केलेल्या आहेत. तर उन्हापासून संरक्षण होण्यासाठी मंदिर समितीकडून परिसरामध्ये शेडनेट उभारण्यात येते. हिंगोलीतील कृषी विभागाच्या वतीने 1 दिवसीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या संदर्भात माहिती देण्यात आली. बुलढाण्यामध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी मॉकड्रिल केलं. दंगल सदृश परिस्थिती उद्भवल्यास परिस्थितीवरती नियंत्रण कसं मिळवायचं याचा सराव या मॉकड्रिलमध्ये दाखवण्यात आला. नागपुरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानावरती एरो मॉडेलिंग शोचं आयोजन करण्यात आलं. या शोमध्ये विमानाच्या विविध मॉडेलचं आणि ड्रोन उडवून विद्यार्थिनींना विमानाची माहिती देण्यात आली. 27 मार्चला पार पडणाऱ्या रमजान निमित्ताने भुसावळ शहरातील मशिदीवरती आकर्षक रोषणाई करण्यात आली. तर खडका रोडवरील रजा टॉवर चौकात खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. आणि एक मोठी बातमी समोर येते. नागपूरच्या कळमना परिसरातील गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे. अग्निशामक दलाकडून आगीवरती नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत. तर भंगाराच्या गोडाऊनला ही भीषण आग लागलेली आहे. प्लॅस्टिकमुळे आग वेगाने पसरली आहे आणि परिसरामध्ये धुराचे मोठे लोट बघायला मिळत आहेत. अग्निशामक दलाच्या 3 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आमचे प्रतिनिधी वृषभ सध्या आपल्यासोबत आहेत. वृषभ, ही आग नेमकी कशामुळे लागली आणि सध्याची काय परिस्थिती आहे?
आग कशामुळे लागली नेमकं हे अजून कारण संपलेलं नाही, समजलेलं नाहीये. या कारणाचा शोध सुरू आहे. अग्निशामक दलाकडून या सगळ्याची विचारपूस चालू आहे. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीमध्ये ही प्लास्टिक बनवण्याची आणि भंगार या गोडाऊनमध्ये जमा होतं. प्लास्टिकचे ड्रम्स बरेच या गोडाऊनमध्ये जमा होते. त्यामुळे ही आग अतिशय भीषण लागली गेली आणि या प्लास्टिकचे ड्रम असल्याने ही लवकर आणि ज्वलद गतीने पेटली गेली. तरीही या आगीवर अग्निशामक दलाच्या 3 गाड्या काम करत आहेत आणि ते विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणखी काही गाड्या मागवल्या जात आहेत आणि पाणी मारून ही आग लवकरात लवकर विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. निश्चित वृषभ, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामध्ये गुंगीचं औषध देऊन जनावरं चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. कोल्हारी गावाच्या रात्रीच्या वेळेस गायीला गुंगीचं औषध दिलं, मात्र शेतकऱ्याच्या ही बाब लक्षात येताच चोरटे पसार झाले. शिमगोत्सवासाठी सुरू केलेला कशेडी बोगदा पुन्हा एकदा अंधारात गेलेला. 80 लाख रुपयांची अनामत रक्कम न भरल्यामुळे बोगद्यामध्ये अंधार आहे. दरम्यान अपघात होण्याची दाट शक्यता असल्यामुळे तातडीने वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली जाते. दौंडमध्ये सापडलेली अर्भकं ही भंगाळे रुग्णालयातील असल्याचं समोर आलेल्या रुग्णालयातील कचरा भंगारवाल्याला नेण्यासाठी सांगितल्यामुळे नजर चुकीने या बरण्या नेल्या असं स्पष्टीकरण रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलं. ढाब्यावरती लावलेल्या आगीला अचानक आग लागल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सुदैवाने चालक ट्रकमध्ये नसल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान अग्निशामक दलाला आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सिल्लोड तालुक्यातील भवन इकडे महिला सरपंचावरती भ्रष्टाचाराचा आरोप केल्यामुळे महिला सरपंचाने उपसरपंच महिलेच्या कांचिलात लगावली. याचा व्हिडिओ व्हायरल झालेल्यामुळे सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी तक्रार देण्याची कारवाई सुरू केली. उन्हाळी सुट्ट्यांसाठी 738 बस सोडण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या जळगाव विभागातील 11 आगारांचं नियोजन करण्यात आलेलं आहे. रोज साधारण 2000 बस फेऱ्या धावण्याचं नियोजन एसटी विभागानं केलं आहे. जायकवाडीतून पैठणसह गंगापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला पाटबंधारे विभागाने थकीत पाणीपट्टी भरली नसल्याने सील ठोकलाय. तब्बल 3 कोटींची थकबाकी असल्यामुळे पैठणचा पाणी पुरवठा बंद केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावातील जवान रामदास बडे यांना वीरमरण आलेलं आहे. त्यांच्यावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बीडचे निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या समर्थनार्थ सामाजिक संघटनांनी आंदोलन केलं. डॉक्टर थोरात यांचं निलंबन रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली. वेतनवाढीची अधिसूचना लागू होऊन सुद्धा वाहकांना 5 महिन्यांपासून वाढीव वेतन मिळालेलं नाहीये. त्यामुळे नागपुरातील बस सेवा ठप्प करत कंत्राटी कामगार संघटनेने पालिकेविरोधात संप पुकारलाय. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी झाडाच्या आड लपून वेगाने धावणाऱ्या वाहनांवरती कारवाई करत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने केलेला आहे. अंशतः वेग वाढला तरी सुद्धा कारवाई होत असल्याचा आरोप वंचितनं केला आहे. सोलापुरात महावितरणच्या स्मार्ट प्रीपेड मीटरला C2 संघटनेने विरोध केलेला आहे. या मीटर विरोधात अर्ज संकलित करण्याची मोहीम संघटनेनं हाती घेतली आहे. तर येत्या 24 एप्रिल रोजी महावितरणच्या कार्यालयावरती मोर्चा काढला जाणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासह विविध मागण्यांसाठी आझाद हिंद महिला संघटनेने आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. दरम्यान 7व्या दिवशी सुद्धा दखल न घेतल्यामुळे आंदोलक आक्रमक झालेत. आंदोलनकर्त्या महिलांनी पोलीस अधीक्षकांची गाडी अडवत संताप व्यक्त केला आहे. अंबरनाथ फणशीपाडा गावामध्ये सातबारा कोरा करून देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं उपोषण सलग 9व्या दिवशी सुद्धा सुरू आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. पालघरमध्ये जलजीवन मिशनच्या टाकीचा स्लॅब कोसळून 2 मुलींचा मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनेनंतर कष्टकरी संघटना आक्रमक झाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाला घेराव घालत आंदोलन केलं. अकोल्याच्या बारुला विभागातील गावांना पाणी टंचाईची समस्या भेडसावते. त्यामुळे ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवरती चढत शोले स्टाईल आंदोलन केलं. पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित करण्याची मागणी यावेळेला केली. हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी IAS अधिकारी अंजली रमेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगोली इथल्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या बदली होण्यामुळे रिक्त जागी अंजली रमेश यांची नियुक्ती करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरात सोमवारी जलवाहिनीवरील वॉल्व फुटल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा 2 दिवस बंद झाला होता.
त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागत होतं. नाथ